मिळाले, पण आता प्रत्येक तिकडून प्रेक्षक इशारा करतायत 6 धावांचा ऑडियन्स पोल 6 धावा. मंचावरती आपण सन्मान करत आहोत आपल्या आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा. आदरणीय मिथुनजी म्हात्रे साहेब रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. येस डॉक्टर रितिका सुटे यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती, कृतिका सुटे यांचा देखील आपण सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. अजिंक्य सुटेने लक फॅक्टर आज आणले सोबत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या दिशेने. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं रोहा तालुका प्रीमियर लीग एक मानाचे, सन्मानाचे, अभिमानाचे, गौरवाचे आणि परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी रायगड जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा दमदार स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्क वरती वन ऑफ द लेजेंडरी बॉलर. ओ येस, याच गोष्टीचा आता उल्लेख केला की मास्टर माइंड आहे. या मॅजिकल बॉलरला ओळखणं थोडं कठीण आहे. हा करतो एक, सांगतो एक, असा हा गोलंदाज आणि त्याने विकेट मिळवली आहे. मास्टर माइंड ऑफ रोहा तेजस नरेने मिळवली विकेट. शीर्षगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकत आहात. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4. बॉलिंग मार्क मध्ये तेजस नरेल आपण पाहत आहोत. अगदी आपण पाहिलं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. सध्या विथ द बॉल कंट्रीब्युशन पहिली विकेट. हर्षद किरीटला त्याने माघारी धाडले. नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये अमित नागतीला आपण पाहणार आहोत. अमित नागती मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच आपण प्लेअर ऑफ द डे देखील अनाऊन्स करणार आहोत. फटका चांगला यावेळेस, बेधुंद करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर करतोय. फिल्डर तिकडे नाही आहेत, फायदा उचलला बॅट्समन. बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट सिक्सर. कारण अगदी ओ पिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र स्लॉट मध्ये आला. नागतीनं चांगलाच मारला समोर. षटकार ठोकला आणि षटकाराने धावसंख्या तब्बल 13. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. महत्वपूर्ण गोलंदाज सध्या षटक क्रमांक पहिला हाताळतो या संघाचा कर्णधार आहे, नेतृत्व करतोय आणि आता देखील चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. 2 मोठे फटके तेजसचा अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाले. विकेट काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करतोय, तिकडे मात्र फिल्डर आहेत. यापूर्वी एक मोठा फटका आपण पाहिला, तो बॅटर मायटी मस्कर, निलेश मस्करचा बॅटमन आणि त्यानंतर मात्र अमित नागतीने देखील षटकार ठोकला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग इन वरती निलेश मस्करला आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्क वरती आता तेजस नरे तयार. फटका मिस टायमिंग यावेळेस. पॉवर हाऊसची विकेट धोक्यात आहे आणि इथे मात्र आपण पाहतो विकेट मिळेल. येस डेफिनेटली. दुसरा धक्का दिलाय तेजस नरेनं. जरूर 14 धावा खर्च केल्या. क्वचित मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, पण 2 महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. निलेश मस्कर, या फटक्याची गरज नव्हती. या ओव्हरमध्ये हव्या तितक्या धावा आल्या होत्या. संयम त्याला बाळगता आला नाही, धावांचा मोह आवरता आला नाही आणि आता मात्र निराश मुद्रेनं मैदानाच्या बाहेर.
वरती आपण पाहतोय अशा प्रकारे एक्सप्रेशन तेजस नरेचे कॅच केलेत. कॅचची त्याने माग केली होती, कॅच घेतली आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन आणि समोरच लगेच आपण पाहतोय निलेश मस्करची ती निराशा आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला तेजसचं सेलिब्रेशन, दुसऱ्या बाजूला निलेशच्या चेहऱ्यावरती आलेले ते दुःख. षटक क्रमांक पूर्ण झाले. पहिले अँड ऑफ द फर्स्ट व 14 2 विकेट इथे मात्र गमावल्यात. परत यार स्कॉर विकेट हलक्या हाताने फक्त कट करतोय. सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. रॉंग एंड वरती थ्रो केला. स्ट्रायकिंग एंड जवळ होता इथून. सिंगल मिळाली. सिंगल धावा संख्या पुढे 15 या आकड्यावरती 15 ऑन बोर्ड. रोहा स्पोर्ट्स सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून घ्या, कारण ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढतच चालली आहे. सातत्याने प्रत्येक सामना 1000-1500च्या वर लोक ऑनलाईन बघतायत. हे विशेष आकर्षण राहिलं स्पर्धेचं. दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्यांदा जेव्हा रोहा स्पोर्ट्सवरती जबाबदारी दिली होती तेव्हा मला आठवतंय मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला 500 ही वॉचिंग रेअरली जात होती. 200-300ची वॉचिंग जात होती कंटिन्युअसली. त्यानंतर मॅचेस क्लोज झाल्या की बायचान्स गेली तर 500ची. पण आज अभिमान वाटतोय की रेग्युलर कन्सिस्टंटली आपण जर पाहिलं तर ती वॉचिंग येते 1000-1500. मॅच चांगली झाली तर 2500-3000वरती देखील वॉचिंग जाते. ओ कॅचेटची मांग केली होती. थोडेसे क्लोज असणं गरजेचं होतं विकेट किपर. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. कुणाल आणि अमितला आपण पाहतोय. पाठची एज होती एज आणि थोडं खाली बसला चेंडू. विकेट किपरला तो अनुमान लावता आला नाही. डॉट बॉलची समाप्ती मी म्हणेन. चांगला चेंडू हाताळला. 11.25 सरासरी प्रति षटका मागे. ऑन साइडला भिरकावून दिलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. पायटा होते षटकार. यावेळेस मात्र आडव्या बॅटन ड्राईव्ह करतोय समोर. फिल्डिंग थोडी खराब झाली. फायदा उचलते. बॉल निघून जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये जे काही कमावलं, 2 विकेट मिळवले, प्रेशर क्रिएट केलं, तो आता गमावताना पाहायला मिळतोय. सध्या आक्रमण आणि फक्त आक्रमण आपण पाहतोय. स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला भरपूर उंच गेलाय. लांब जाईल का? येस डेफिनेटली. इस स्ट्रोक में थी बढ़िया दूरी और अंपायर ने भी दी 6 की मंजूरी. षटकार. क्या बात है. अप्रतिम संगीत. डीजे मोल ऑन साइडला पाठवला. फार दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोर ते अगदी आपण पाहतोय कटआउट आहे. सावधान. आवाज दॅट अपील झाले जोरदार, पण पंचांवरती कोणता इम्पॅक्ट नाही. बिहाइंड विकेट यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जय पॉवर पॅक पाटणकरला आपण पाहतोय. भारदस्त शरीर यष्टी असलेला खेळाडू आहे. सेकंड इनिंगमध्ये इन ॲक्शन ॲज अ बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. विकेट किपर बॅट्समन आहे जय. आणि षटक क्रमांक दुसरं पूर्ण. या ओव्हरमध्ये तब्बल 17 आल्या. गणेश लाड थोडासा महागडा ठरला. 2 ओव्हर नंतर धावा झाल्या 31. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला तेजस नरे आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. 31.
अखंड भारत केसरी मथुर बैलाचं गाणं तुम्ही ऐकतात. पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा अगदी विचार केला तर तृतीय क्रमांकाचा तो मानकरी ठरला. 2 ओव्हरनंतर 31. वैभव मोहिते येतोय बॉलिंग मार्कवर. तेजस खरं तर या खेळाडूचं अनुमान लावणं थोडं कठीण आहे, कारण टॉसच्या वेळेस जेव्हा समोरील कॅप्टन हृदय 11 विरजोली संघाच्या कर्णधाराला विचारलं की काय स्ट्रॅटेजी, त्याने सांगितलं तेजस सांगतात एक करतात एक, आणि होतं तिसरंच. त्यामुळे कठीण आहे थोडं. 31 झाल्यात. 31. प्रक्षेपण अगदी आपण पाहतोय नीटनेटकं आणि सुसज्ज पद्धतीने केलं जात आहे. सोडून दिला यावेळेस मात्र आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. एक्स्ट्रा रन. आमचे चारही कॅमेरामॅनचं कौतुक आहे. अल्केश, मगर आणि दीपला आपण पाहतोय, आणि त्यासोबत ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स अगदी आपण पाहिलं तर हर्या कोस्तेकरला आपण तिकडे पाहतोय. प्रणय देखील आहे. कॅमेरामॅनची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. स्कॉर द विकेट. कट केलाय बॉल. फटका चांगला लॉंग दी काप डीपमध्ये पॉईंटला फिल्डर पोहोचते. तत्पूर्वी 2 मिळतील, सहज मिळतील, कारण पहिली धाव फार वेगाने घेतली. जेव्हा तुम्ही फर्स्ट रन वेगाने कंप्लीट करता तेव्हा दुसऱ्याच्या खरं तर धावेच्या त्या संधी असतात त्या फार वाढत असतात, आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळालं. मोहिते आलाय. मोहितेच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती अतिरिक्त रन, त्यानंतर दुहेरी धाव. 34. 34. हेल्दी रन रेटने धावा बनतात. ऑन साईडला वळवलाय. फिल्डर आहे डीपमध्ये. थोडे दूर राहतील का पाहायचं. येस डेफिनेटली गॅपमध्ये निघालाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक R26 चौकार. पायटा हॉटेल षटकार. 47. 47 झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची तहान भागवली, आणि धावांची तहान जी लागली होती 2 विकेट गमावल्याच्या नंतर ती अमित नागते आणि कुणालने देखील भागवली. 7 मध्ये 15, 7 मध्ये 23 कुणाल.
आपल्या मातीची लीग घराची लीग प्रेमीची लीग आपल्या आली आली रमता प्रेमियर लीग पार्टनरशिप आपण पाहतोय बिल्डअप झाले 12 बॉल 33ची पार्टनरशिप ज्यामध्ये 15 धावांचं योगदान अमित नागतीने दिलंय आणि त्यासोबत आपण पाहिलं तर 23 धावांचं योगदान कुणालने देखील दिलेलं आहे. चांगली पार्टनरशिप मी म्हणेन तिसऱ्या विकेटसाठी जेव्हा 2 विकेट लवकर गमावली. निलेश मस्कर लास्ट आउट बॅट्समन आपण पाहतोय. एक षटकार त्याचा बॅटमधनं तेजस नरेच्या अगेन्स्ट आपण पाहिला. तेजस नरेच्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या तरी देखील मोह धावांचा आवरता आला नाही. सॉफ्टने फक्त डिफेन्स केला. डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. 0 अपेक्षा 1 12 काही नाही त्यापेक्षा एक एक धाव येते हे महत्त्वाचं आणि याच गोष्टीमुळे ही तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण पाहतोय जी चांगली बनतीये आणि गरजेचं देखील आहे. पार्टनरशिप बनणं खेळपट्टीवरती थांबणं एकदा का तुम्ही सेट झाला तर ही खेळपट्टी तुम्हाला चांगली साथ देते. आपण पाहिलं सुराग दाभाडेने 2 मॅचेसमध्ये 60 जवळपास धावा बनवल्यात. त्यासोबत तुषार कांबळेला आपण पाहिलं ज्याने 3 मॅचेसमध्ये 90हून अधिक धावा 97 धावा बनवल्या. त्यासोबत दुर्गेश देसाईला आपण पाहिलं 56 धावा 2 इनिंगमध्ये त्याचा आपण पाहिला. त्यामुळे जर तुम्ही ते थांबलात ना तर ही खेळपट्टी हमखास तुम्हाला साथ देईल. सिद्धांत राणेने 3 मॅचेसमध्ये 54हून अधिक धावा बनवल्या. म्हणजे या गोष्टी फार महत्त्वाच्या आणि बॉलरचा विचार केला तर अगदी 10 विकेट काढणारे देखील गोलंदाज जय कारभारी आपण पाहिला. दीपक गंभेने 8 विकेट काढले. ते जंबिलकरने 7 विकेट मिळवले. प्रजेश वरणकरने पहिल्या दिवसात 7 विकेट मिळवले. असं नाही की खेळपट्टी फक्त गोलंदाजांना साथ देते. जर तुम्ही थांबलात चांगला खेळलात तर बॅट्समॅनसाठी देखील कुठे कमी पडत नाही खेळपट्टी. 5 विकेट आहे अगदी. रोशन शेट पहिर यांनी विकेटची भरपूर काळजी घेतली आहे आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमने या गोष्टीवरती लक्ष दिलंय. क्रिकेटचं नंदनवन आपण पाहतोय क्रीडा संकुल. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. अपील झाली हलकीशी आणि आता संधी निर्माण झाली. यस डेफिनेटली चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांनी मात्र बोट आकाशाच्या दिशेने उंचावलंय. आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला. आदरणीय मंगेशजी गोसावी यांचे तो नुकतं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मराठी उद्योजक अगदी आपण पाहतो आदरणीय मंगेशजी गोसावी यांचं आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. चला चला वारंवार एकत्र येऊ नका. स्लो ओव्हर रेट जर तुमचा मेंटेन राहिला तर मात्र पॅनल्टी लागू शकते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस मिड ऑफ मधून मागे बॉल डीप मध्ये लॉंग ऑफला. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत अभिनंदन विथ द 11 विरजोली. अर्धशतक संघाचं पूर्ण झालं. सांघिक 50 धावा धावफलकावरती 50. या ओव्हरमध्ये आवर्जून उल्लेख कारण फक्त आणि फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. ऑन साईडला पाठवलाय हवाई यात्रेवरती वाऱ्याशी वार्तालाप करताना चेंडू सीमा रेषा पलीकडे. इट्स अ बिग हिट सिक्सर. वस्ट आहे चेक केलं जाईल.
चेक आता कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स अ वेस्ट आय नो बॉल बीमर. नो बॉल आहे, बीमर आहे आणि त्यावरती मोहर लागली आहे षटकाराची. सोने पर सुहागा. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट वरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट. 57 ऑन बोर्ड आफ्टर 4th ओव्हर. रीड द 11 विरजोली. फिल्डिंग लावून का लगेच. मराठी उद्योजक आदरणीय मंगेशजी गोसावी साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र आपण पाहतो डीप मध्ये चाललाय बॉल. थोडी चर्चा देखील सुरू आहे. प्लेअर ऑफ द डे एक सामना जिंकला. सागर बोबड देखील तयारीत आहेत पुढच्या मॅच साठी. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 58 धावा. अमित नागते खेळपट्टीवरती. जोपर्यंत अमित नागते तोपर्यंत धावा बनण्याची दाट शक्यता आहे. ओ लावडा पिल आणि इथे काय घडलंय बघा. जोपर्यंत अमित नागते तोपर्यंत धावा बनण्याची दाट शक्यता आणि आता अमित नागतेचीच विकेट मिळवली. मोहितेच्या विरोधामध्ये यापूर्वी 15 धावा आल्या होत्या आणि आता त्या मोहितेनं इम्पॉर्टंट विकेट मिळवली. अमित नागतेला बाद केलंय. इट्स गॉन. आवडेल एक्सप्रेशन अँगल मध्ये बॉल रिलीज केला. अपील झाली. स्ट्रॉंग अपील आणि जसं पंचांनी अपील उचलून धरली ती अगदी आपण पाहतोय सुटकेची भावना मनामध्ये ती आपल्याला पाहायला मिळाली. राजू जर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. वाघमारे धीम्या गतीचा बॉल. अगदी या संपूर्ण क्रीडांगणाची शोभा वाढवण्याचं कार्य किंबहुना अगदी भव्य असं प्रशस्त व्यासपीठ आमचे रोशन मोरे अगदी प्रचंड मेहनत घेत आहेत. स्वामी कृपा डेकोरेटर्स आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. अर्धा डझन धावा मात्र आता यावेळेस फलंदाजाच्या खात्यामध्ये आणि त्याच वेळेस आपण पाहिलं तर रीड द 11 विरजोलीच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मोठा फटका एक्झिक्यूट केला. पायटा हॉटेल षटकार इथे लगावला तो बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती विजयनं. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाही. 2 षटकांचा स्पेल वैभव मोहितेचा कंप्लीट झाला. 11च्या सरासरीनं 22 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
रिलीज केला तेव्हा काल पडल्यानंतर बाहेर निघणार होता. फलंदाजाला रीड करता आला नाहीये. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाहीये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. 5 षटकांच्या अखेरीस 64 64 धावा धावा फलकावरती. कदम बॉलिंग मार्कवर. क्रिसच्या भरपूर आतमध्ये आला होता. पॉपिंग क्रिसचा पूर्ण वापर करण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला होता. जय भोईर आणि विजयला आपण पाहत आहोत. आणि सासाईवाली तुळशी फायटर्स टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये इम्पॉर्टंट विकेट मिळाली होती. सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर तब्बल 17 आल्या होत्या. बॅटची हेल्दी आहे. बॉल हवेमध्ये अनिल, थोडीशी मिस्टेक. बॉल थोडा दूर राहिला. एफर्ट्स लावले होते पण त्या प्रयत्नांना सफलता मिळाली नाही. 4 चेंडूचा काही अजूनही शिल्लक आहे. मी म्हणेन 70-75 टोटल जर बनली तर मॅच चांगली होईल. बिकॉज दुसऱ्या बाजूला देखील बॅटिंग लाईनअप फार डीप आहे, चांगली आहे. सो माझा या मॅचमध्ये 65-65 4 विकेट गमावलेल्या आहेत. 5.2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल रेशो वाढला आता. आई सासाईवाले तुळशी फायटर्सच्या गोलंदाजाने मात्र आता बचावात्मक गोलंदाजीचा निर्धार केलाय. सातत्याने एक लाईन पकडले ऑफ स्टंपच्या बाहेर. 5व्या स्टंपवरती बॉल आणि सातत्यपूर्वक यश मिळत आहे. कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे आणि यावेळेस देखील दूर ठेवलाय वारंवार अवे फ्रॉम द बॉडी. अगदी आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्ले बघा. लेफ्ट आर्म बॉलर आहे, पडल्यानंतर बाहेर येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही शफल झालेला आहात. पंच लगेच सांगताय जेव्हा बॅट्समॅनने वाईटची कोणी केली तेव्हा पंचाने सांगितलं तुम्ही शफल झालात ऑलरेडी. ऑफ स्टंप सोडून फार बाहेर तुम्ही आलेला आहात. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आणखीन एकदा आपण पाहतोय तेच ते चित्र. रोहा स्पोर्ट्स मला वाटतंय वारंवार ॲक्शन रिप्ले प्ले करते की काय बघा. अगदी आपण पाहतोय लेफ्टी बॉलर आहे, पडल्यानंतर बाहेर येतोय. सलग डॉट बॉल आपण पाहतोय. 4 डॉट बॉल आल्यात आतापर्यंत, 3 सलग. पहिला एक, त्यानंतर सिंगल. आता मात्र फलंदाजानं सोडून दिला वल लेफ्ट, वलचाच वाईट बॉल. आता भरपूर बाहेर ठेवला. एक्स्ट्रा रन मिळाली. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती आता 66. लास्ट ओव्हरमध्ये 4 बॉल डॉट येणं अंगलठी येऊ शकतं. शेवटचा बॉल आणि हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन इकडे मिळेल. अतिरिक्त धाव मात्र आपण पाहतोय टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या 67 67 या आकड्यावर. सलग 3 डॉट खेळले त्यामुळे तो दबाव आहे विजयवरती देखील, प्रेशर आहे. यावेळेस मात्र अनप्लेएबल बॉल. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती लास्ट ओव्हरमध्ये. जबरदस्त तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 3 धावा, त्यामध्ये 2 एक्स्ट्रा खर्च केल्यात. 5 बॉल डॉट आले, 1 सिंगल. लास्ट ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला कदम, अर्थातच प्रणय कदमनं. फार सुंदर गोलंदाजी झाल्या. 67 आणि टार्गेट 68च असेल. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. ना 67 झालेले आहेत. 68चा टार्गेट असेल. यानंतर अगदी आपण पाहिलं तर विनर मॅच खेळवली जाईल. इथून जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल शिवात 11 सोबत. रिदलन विरजोलीची स्क्वॉड आपण पूर्ण पाहत आहोत आपल्या स्क्रीनवर. जशी मॅच सुरुवात 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करेन
किल्ला रोहाचे समालोचक आज अखंड रायगडभर जाऊन जे समालोचन नेहमी करतायत. या ऐकूया आवाज रोहाचा. किल्ले गावचे भूमिपुत्र अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून नक्कीच त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. हर्षलजी मुंड्याने इन्व्हाइट कर मायक्रोफोन वरती. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. राजू केरकर कुठे असाल तर संपर्क साधा. राजू केरकर. हॅलो चेक. हॅलो. यस थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले आमचे सगळेच गुणवान खेळाडू आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक. रोहा तालुका प्रीमियर लीग चौथं पर्व रोहेकर सर्व एकंदरीत येऊन ज्या स्पर्धेचं राहील आम्हाला कायम गर्व अशी एकमेव स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग 2025 हे अभूतपूर्व असं पर्व आहे. 7 दिवसाचा क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, तुम्हा सर्वांना हवा असणारा हा सोहळा आज मात्र आपण पाहिलं तर इकडे रंगताना पाहायला मिळते. तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलंय आणि तिसऱ्या दिवसातील महत्त्वाची मॅच 2 टीममध्ये खेळवली जाते. रोहा तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर रोहा तालुका असा आहे ना, रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणावरती हा तालुका आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अगदी ताकदीच्या जोरावरती सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती एक ट्रेंडिंगचा विषय चालू आहे. त्याच्या बॅटमधून येणारे फटके ते दमदार राहिले. तोच जय पाटणकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर त्याच्या साथीला खेळत असताना अगदी रोहाचा मास्टर माइंड म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो की मोना ज्या वेळेला तो खेळपट्टीवरती येतो मैदानाच्या चहूबाजूला क्लासिकल अंदाजाचे फटके पाहायला मिळतात. रोहाचा पहिला बायकर मॅन अगदी समोरच्या टीमला षटकार मारून नाही तर चौकार आणि सिंगल डबलने अगदी दमवणारा खेळाडू तोच तेजस नरे मैदानाच्या आतमध्ये 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजीसाठी अगदीच आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये एक चर्चेचं नाव आहे. ॲज ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मलखंडवाडी गावाला बिलॉंग करत असणारा खेळाडू विजय नागवेकर बॅटिंगमध्ये नाराजी व्यक्त केली. फलंदाजीसाठी मात्र आता आपण जर पाहिलं तर हवासा खेळ बघायला मिळाला नाही, पण गोलंदाजी चांगली अपेक्षित असेल. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी समोर तेजस नरे. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समोरचा बॉल तेजस नरे मैदानावरती आला आणि त्यानं मैदानाच्या बॉलला बाहेर पाठवलंय. पहिल्याच बॉलला षटकार. येस, रोहा तालुका प्रीमियर लीग आणि त्यात प्रीमियर लीग साठी दिवस रात्र जो मेहनत घेतो तेजस नरे, त्या मेहनतीचं फळ मैदानावरती पहिल्याच बॉलला षटकार. बाहेरचा बॉल मिस टायमिंग. इथे मात्र लगेचच प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळालं. जशाच तसं उत्तर. एक डाव तुझा दुसरा माझा. पहिला षटकार दुसरी.
मला सिद्ध करण्याची, आज मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि होय, त्याच पद्धतीचा बॉल त्यानं फेकला, अप्रतिम दर्जाची विकेट मिळवली. पहिला बॉल लाईन लेंथवरती कंट्रोल नव्हतं, पण दुसरा बॉल मिरिटवरती टाकला आणि त्यात ते फसवलं गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील सुयोग. सुयोगवरती विश्वास दाखवला जाईल. सुयोगला मात्र इकडे पुढे पाठवलं जाते जय पाटणकर यांच्या समवेत खेळण्यासाठी. आई सासेवाल तुलसी फायटर हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता, पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंग करत असताना 67 धावा खर्ची घातल्या आणि 68 धावांची टोटल समोर पाहायला मिळाली आहे. आणि ती 68 धावांची टोटल थांबवण्यासाठी हृदय 11 विरझोली हा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. अमित नागतीने सांगितलं की रोहा प्रीमियर लीगमध्ये मी पहिल्यांदाच कर्णधारपद माझ्या हातामध्ये आलंय आणि अशा स्थितीमध्ये मला काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि होय, बॅटिंग करताना केलं होतं, आता बॉलिंग करताना करायचंय. बॅकफुटला जाऊन कट केलंय, फटका पुन्हा फसला होता. क्षेत्ररक्षक तेच आहेत, बॉल पकडतायत कधी, बॉल फेकतोय कधी, याचा मात्र मोह आवरला नव्हता. शेवटच्या क्षणी थ्रो चुकीचा झाला, पण हरकत नाही. बघता बघता दोन्ही फलंदाजांना मात्र एकदा जुळली जाते. एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 7. स्ट्राईक रोटेड. जय पाटणकर स्ट्राईक लेताना पाहायला मिळतं. जयला माहिती आहे मैदानावरती खेळत असताना कशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर पाहिले ना तर 33 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता आणि जय पाटणकर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 68 धावा तेवढ्याशा लांब नाही आहेत. अडवा बॅटनं मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा योग्य वापर, बॉल करतोय हवाई सफर, सिक्सर. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती. काय फटका खेळलाय जय पाटणकरनं. पहिलाच बॉल आपले इरादे स्पष्ट केलेत. ऍक्शन रिप्लेवरती आपण स्क्रीनवरती पाहतोय विजय नागवेकर त्याचा ऍक्शन आणि तदनंतर हा जय पाटणकरचा फटका. ज्यावेळेला बॅटवरती आला विजयला सुद्धा कळून चुकलं होतं, बॉल थांबणार नाहीये मैदानावरती. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन गॅप शोधली आहे, सुईमधून धागा अलगद काढावा ना अशा पद्धतीनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला काढलं होतं, पण शेवटच्या क्षणी मात्र तिथे 2 धावा जोडल्या जातील. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक 15 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्यात. विजय नागवेकर म्हटल्यानंतर वेगाचा बादशाह आहे, त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे टप्पा आहे. सध्याच्या घडीला मसायामध्ये सुद्धा ॲज अ आयकॉनची स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते, विजेतेपद आपल्या नावावरती केलं आणि आता रोहा तालुका प्रीमियर लीग खेळतात. तालुक्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. टप्पा पडला, बॉल बाहेर चालला, ऑफस्टिकच्या बाराच बाहेर आहे. पंचांनी कळवलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र येताना पाहायला मिळते. आपण म्हणतो ना की रोह्याला आमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आहेत, तसंच काहीतरी पराक्रम मैदानाच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती गेली, हा पराक्रम मैदानावरती घडला जातोय. ऑफस्टिकच्या आतमध्ये येणारा बॉल बराचसा बाहेर निघून गेलाय. वाईट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. एक अतिरिक्त सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 16 धावा. यावेळेला पुन्हा एकदा रडारमध्ये होता, मिड विकेटला खेळला, फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग निलेश मस्कर. निलेश मस्कर महत्वाचा खेळाडू, चांगल्या पद्धतीची फेक करताना पाहायला मिळेल. बघता बघता धाव मिळते 1 आणि त्या 1च्या साह्याने टीमची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 17 धावा. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर 30 बॉल अजूनही बाकी असतील आणि 30 बॉलमध्ये आपण जर विचार केला तर 51 धावांची आवश्यकता बाकी आहे. 10.20च्या सरासरीनं बॅटिंग करायची आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर जय मैदानावरती उभा आहे आणि जयला जाणीव आहे मैदानावरती खेळत असताना प्रयत्न कशा पद्धतीचे करायचे, किंवा अगदीच आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीची मॅचची सिच्युएशन हँडल करायची आणि तेच करण्यासाठी जय सज्ज झालाय. एक षटकाराच्या साह्याने खेळतोय. टीम पोहोचली 17 वरती. महत्वाचा खेळाडू तेजस नरे जो सलामीला आला होता त्याच्याकडून बऱ्याचशा आशा किंवा अपेक्षा बाळगल्या गेल्या, पण त्याच वेळेला त्या अपेक्षांचं ओझं जेवढं खांद्यावरती होतं ना ते अगदी आपण जर पाहिलं तर बरंचसं पाहायला मिळालं आणि विकेट सुद्धा आली होती. आणि त्यानंतर ते ओझं आता जय पाटणकरवरती आहे. जय भक्कम आहे, जय मजबूत आहे, तेवढी ताकद तेवढी क्षमता त्याच्याकडे, त्याची ध्येयदृष्टी जेवढी आहे ना की कितीही जरी दबाव आला तरी तो आरामामध्ये आपल्यावरती घेतो आणि मैदानावरती खेळतो सुद्धा. समोर
अजून एक वेगवान खेळाडू, वेगवान गोलंदाज सौजन्य बॉलिंगसाठी सज्ज झाला. पंचांच्या डाव्या एसटीनं हा पहिला बॉल. समोरचा चेंडू फटका चांगला खेळला, मिस टायमिंग, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सौजन्य आला आणि त्यानं या मॅच मधला एक मोठा अडथळा दूर केला. जय पाटणकर चाललाय मैदानाच्या बाहेर. यस, इम्पॉर्टंट विकेट येताना पाहायला मिळाले. जय पाटणकर सारखा खेळाडू मैदानावरती बाद झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर थोडं आनंदाचं वातावरण टीम हृदय 11 या टीमकडे पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कल्पेश कृष्णा घाग मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार. किल्ला गावाला बिलॉंग करतो. आधीच आपण जर पाहिलं तर डावकूर आताचा घातकी फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. रोहा प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द डेची सायकल जिंकण्याचा बहुमान त्यांनी सुद्धा पटकावला होता आणि आज इथे मात्र त्याला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर मागे काय घडलं, मागील वर्षामध्ये तुम्ही काय केलं त्याचा उल्लेख इथे केला जरूर जाईल, पण तुम्ही आत्ता काय करताय या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष मात्र आमच्या प्रेक्षकांचं राहील. 29 बॉलमध्ये पण 51 धावांची आवश्यकता. 17ला 2 सध्याची स्थिती आहे. बॅटिंग करत असताना आई सासेवाल तुलसी फायटर या संघाची. गोलंदाजीसाठी सौजन्य आला आणि त्यांनी पहिली विकेट घेतली आहे. इथून पुढे 5 बॉल कसे असतील, आत्मविश्वासानं भरलेले असतील जरूर, कारण की पहिल्या बॉलला विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल. समोरचा बॉल सरळ रेषेमध्ये. यस, आपण हाच उल्लेख करत होतो. हा आत्मविश्वास आहे सौजन्याचा. सरळ रेषेमध्ये ज्या वेळेला तो धावत येतो आणि तदनंतर त्याची बॉलिंग ऍक्शन वेगळी आहे, अनोख्या शैलीची त्याची गोलंदाजी आहे आणि होय, तो मात्र इथे डॉट फेकताना पाहायला मिळत आहे. तर सी ग्रुप मधून आपण पाहिलं मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. 2 संघ पुढे पोहोचलेले आहेत आणि सी ग्रुप मधून प्लेअर ऑफ द डे चा प्रबळ दावेदार कोण असेल हा प्रश्न सर्वांना होता. बरीच उत्कंठा शिगेला लागली होती आणि अखेर मोठ्या चर्चेनंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचला की 2 मॅचेस मध्ये तब्बल 60 धावा ज्याचा बॅटमधनं आल्या, म्हणजे 30 धावा अगदी आपण पाहिलं तर प्रति मॅच मध्ये जवळपास त्याने बनवल्या आणि घायल शेर अगदी आपण पाहिलं जखमी असतानाही त्यानं आज मॉर्निंग सेशन मध्ये 38 धावांची जबरदस्त पारी साकारली. रोह्याचा बकासूर अर्थातच सुराग दाभाडे प्लेअर ऑफ द डे असणारे सी ग्रुप मधून. पुढचा बॉल पुन्हा सौजन्य. खोलातला बॉल होता, अपील करण्यात आली आहे. आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा पाहायला मिळाला. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवलं जाईल. तिथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. सौजन्य आलाय या मॅच मध्ये वेगळाच पराक्रम करताना पाहायला मिळालाय. तो आल्यानंतर एक संजीवनी निर्माण केली आहे टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, षटकार चौकार जास्तीचे पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला ज्या वेळेला तुलसी फायटर हा संघ ज्या फ्लो मध्ये होता ते थांबवण्याचं काम सौजन्य करतोय. 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवले. कमी गतीनं आता पायावरती पुन्हा अपील जोरात झाली आहे आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा अपील फेटाळून लावली जाते. पहा काय अपील होती सौजन्याची. शेवटपर्यंत त्यानं आत्मविश्वास दाखवला होता. हार मानाल तो शेवटपर्यंत तयार नव्हता, पण अपील मात्र फेटाळून लावली जाते. आत्मविश्वास खूप सारा दाखवला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत. हे ऍक्शन रिप्ले समोर आपण पाहतोय. अगदीच आपण जर पाहिलं तर लेग स्टिक मिस होतीये की काय, अशाच पद्धतीचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. आणि बघता बघता अजून एक चांगला बॉल. स्कोर कार्ड वरती 19 धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 आकडा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला समोरचा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यांना पाहायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची फील्ड आपण पाहतोय. बघता बघता
दोन्ही फलंदाजांनी एक धाव कंप्लीट केली आणि 10.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई सासईवाल तुलसी फायटर हा संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती. इथून पुढे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपण जर पाहिलं ना तर 48 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. त्यामध्ये घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. बॉल आणि आपण जर पाहिलं तर 24 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता. बॅटिंग संघ थोडंसं आपण जर पाहिलं तर अडचणीमध्ये सापडलाय, तिथून बाहेर काढावं लागेल. संयमाचे बांध तोडावे लागतील. कल्पेशला ज्या गोष्टीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं त्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी त्या करून दाखवाव्या लागतील. 3 बॉलमध्ये 2 वरती तो आतापर्यंत खेळतोय. सुयोग त्याच्या साथीला 3 मध्ये 1 वरती खेळतोय. म्हणजे एका ओव्हरमध्ये या दोन्ही बॅटरने आतापर्यंत फक्त 3च धावा जोडल्यात. 24 मध्ये 48 बनवायच्यात. पहिलाच बॉल हवेत उडवलाय. लांबी कमी, उंची बरीच आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल धरतीला दान. बॅटर कल्पेश घागला मिळतोय जीवनदान. जीवनदान मिळताना पाहायला मिळालं, अपेक्षित नव्हतं हे. अगदीच आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. बराचसा कालावधी बॉल हवेत होता. ज्या वेळेला क्षेत्ररक्षक आले ना बॉल खाली, त्यावेळेला असं वाटलं होतं की आरामामध्ये कॅच पकडतील, पण कॅच ड्रॉप केली आहे. आणि त्यानंतर हे विजयचं हे हावभाव सगळे टिपले जातात. ही चूक महागडी ठरू शकते जर कल्पेश रंगामध्ये आला. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळते आणि तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये बॉल निघून चाललाय आणि तिथे मात्र डॉट बॉल येतोय. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 बॉलमध्ये इथून पुढे अजूनही 46 ची गरज. 12.55च्या सरासरीनं बॅटिंग करायची. विजय नागवेकर प्रयत्न करतो धावा थांबवण्यासाठी आणि 2 आकडा बघा स्क्रीनवरती किती वेळा. 22 धावा, 2 विकेट, 2 ओव्हर झाल्यात, 2 बॉल झालेत आणि विजय नागवेकरनं सुद्धा 2च बॉल फेकलेत या वेळेला. यस, ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला त्याच्याच मस्तकावरती दस्तक देणारा कल्पेश घाग A1 क्वालिटीचा षटकार. केलं जातं क्वालिटीचं आणि क्लिअरिटीचं नाव रोहा स्पोर्ट्स पॉइंट. क्वालिटी आणि क्लिअरिटीचे बॉल दाखवण्याचं काम हारा कुस्तेकर. मास्टर कॅमेरा आणि साइड कॅमेरा प्रणय जाधव. त्याच वेळेला अल्केश. खूप छान वर्क केलं जातं. मग बॉलरचा हावभाव टिपतो त्याला का मागे ठेवायचं, तो सुद्धा दीप चांगलं कामकाज करतोय. कल्पेश घाग रंगात येताना पाहायला मिळतंय. कल्पेशच्या बॅटमधून धावा येतात आणि कल्पेश मात्र आपण जर पाहिलं तर या संपूर्ण सामन्यामध्ये इथून ऑन झालाय, कारण की त्याच्या बॅटमधून ऑन साईडला षटकार आलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय घडतं त्याचं ज्वलंत उदाहरण. विजय नागवेकर थांबवावं लागेल. षटकातील पुढचाच बॉल समोर कल्पेश. हो टप्पा पडला. बॉल थोडा खाली बसताना पाहायला मिळतंय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. त्यालाही माहिती आहे थांबायचं. आज जरी बॅटिंग करत असताना थोडी नाराजी व्यक्त केली तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर एकंदरीत गोलंदाजी करत असताना मला थांबवावं लागणार आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करायची आहे आणि तेच केलं जात आहे. षटकार आल्यानंतर लगेच त्याचं प्रत्युत्तर डॉट बॉल. हो मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक सौजन्य बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील आणि इथे मात्र सेफ अँड एक सुंदर झेल पकडला जातोय. मोठी विकेट. कल्पेश घाग मैदानाच्या बाहेर.
ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र सरळ रेषेमध्ये चेंडू फेकला होता आणि फसवलं गेलं होतं कल्पेशला. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. तिथे 3 फलंदाज मात्र बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये एक ड्रिंक्स ब्रेक होताना पाहायला मिळेल. आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा या मॅचच्या दिशेने कोणी थांबणार आता नाही कोणी थांबणार. यस आपण पाहतोय हे संपूर्ण समालोचन कक्ष आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. जिथे ऑनलाईन स्कोरर आमच्या समवेत दीक्षित कडव पाहायला मिळतील. ऑफलाईन स्कोरर साईराज नरे आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण हे सगळेच आपण जर पाहिले तर डगआउट मधले खेळाडू पाहायला मिळतील. कल्पेश आणि त्यानंतर तेजस नरे थोडे प्रेशरमध्ये किंवा टेन्शनमध्ये आहेत. या षटकाचा शेवटचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. सरळ रेषेमध्ये येत असताना डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळते. आपण जर विचार केला ना तर इथून पुढे आता 18 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता दबावाखाली पूर्णपणे सापडल्या. आई सासाईवाल तुलसी फायटर हा संघ स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये विशाल लाड दाखल झालेले पाहायला मिळते. त्यांच्या साथीला सुयोग आहे. या दोघांना खेळावं लागणार आहे, लढावं लागेल, भिडावं लागणार आहे. निधळा छातीनं समोर उभं राहावं लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजासमोर आक्रमण चढवावी लागणार आहेत. कारण की आपण म्हणतो ना की अखंड हिंदुस्थानाचा आराध्य राजे शिवछत्रपती महाराजांची शिकवण आहे, लढायचं, नडायचं, भिडायचं, मागे अजिबात फिरायचं नाही. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही धरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मध्यवर्ती असलेला तालुका म्हणजे रोहा तालुका, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा तालुका, क्रिकेटचा वारसा जपणारा तालुका. आणि होय, त्याच तालुक्याची स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग आज मात्र संपूर्णतः या मैदानावरती बहरताना पाहायला मिळते. रोह्याचं एक क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुलवरती होणारी ही स्पर्धा आज 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील महत्वाची मॅच. 18 बॉल 40ची गरज असताना स्ट्राईकला सुयोगला खेळायचं आहे. सौजन्य समोर आहे, त्याच्या अगेन्स्ट फटके खेळावे लागतील. हो, यावेळेला बॅटची काढा घेतली जाते. तिथे मात्र यष्टीरक्षक बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. 14.12च्या सरासरीने खेळायचं आहे. मोठे फटके गरजेचे आहेत, पण ते मोठे फटके अद्याप आले नाही आहेत. 4 बॉल खेळलाय सुयोग, एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. आणि संघ पूर्णतः अडचणीमध्ये असताना आता संकट मोचक व्हावं लागेल, संघाचा सरसेनापती बनावा लागेल. किंबहुना टीमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवणारा खेळ करावा लागणार आहे. पुढचा बॉल, फुल टॉस, बॅटच्या अगदी टोला लागलाय, बॉल फिरवलाय, फाईन लेगला चाललाय. 1 2 3 4 बाउन्स, नो प्लस 4, चौकार. अप्रतिम. इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर हा नशिबाचा चौकार मिळाला. नो बॉल वरती चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक तब्बल 33 आकड्यावरती पोहोचलेला पाहायला मिळते. पुढचा बॉल फ्री हिट, 17 बॉल 35 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल, हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बराच बाहेर चालला. यस, पंचांनी कळवलंय
हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त सिंगल मिळणार आहे. नक्की पाहूया ॲक्शन रिप्लेवरती काय घडलं होतं या बॉलवरती. टप्पा पडला, बॉल बराचसा बाहेर निघाला आणि तिथे अवंतर स्वरूपाची घोषणा होताना पाहायला मिळते. दबाव, दडपण, टेन्शन या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला पाहायला मिळतील डगआउटमध्ये. ऐसा सेवाल तुलसी फायटर या वेळेला अगदी ताकदीनं फटका मारायचा होता. एकाच वेळेला असं वाटायला लागलं होतं की सुयोग हा जास्तीचा लांब षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय की काय. पहा इथे मात्र तेजस काहीतरी सांगतील की आता चेंजेस आणावे लागणार आहेत. आता सुयोगला काहीतरी बदलाव घडवावा लागणार आहे. 16 बॉलमध्ये 35 धावांची गरज असताना सुयोग स्ट्राईकला. सौजन्य मोठा रनअप आहे आणि त्या रनअप नंतर तो अगदी गोळीच्या वेगानं बॉल फेकतोय. पुन्हा 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 चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस. यस, हेच कळवलं होतं डगआउट मधून. जर डॉट आला तर विकेट गमवावी लागेल कारण की जास्तीचे डॉट येत आहेत आणि सुयोगला परतावं लागतोय मैदानाच्या बाहेर. डोळ्यात क्रिकेटचा सुटेल वारा हा आमच्या लीगचा होय पाऊस चौकार षटकार. आली आहे रोहा तालुका प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य स्पर्धा आणि आज निश्चित रंगात सुद्धा आली आहे ही मॅच, जिथे 14 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संभ्याचा सुपरस्टार मैदानावरती दाखल झाला. ज्या वेळेला मैदानावरती हरेश येतो त्या वेळेला तो लांब पल्ल्याचे षटकार खेळतो. आज सुद्धा खेळावा लागणार आहे. 14 बॉलमध्ये 34 धावांचा पाठलाग करायचा आहे टीमला. हरेश सानप, त्यांच्या समवेत विशाल लाड. यस, 15 बॉल बाकी आहेत या षटकाचा. अजून एक आपण जर पाहिलं तर इथून पुढे चेंडू बाकी असणार आहे. पुढचा बॉल यावेळेला चांगला फटका खेळला जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. विशाल लाड यांच्या बॅटमधून या मॅचला संजीवनी देणारा हा षटकार. मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे म्हणतात स्वतःवरती इतका विश्वास आहे ना की मॅच मध्ये पदार्पण थोडं लेट होईल पण निश्चितपणे मी थेट नेईन. एक पहिल्याच बॉल वरती मात्र षटकार ठोकला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 40. पुढचाच बॉल अजून एक, यावेळेला मिड विकेटच्या दिशेला आडवा बॅटनं भिरकावला. दुसरा षटकार. यस, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल लाड अगदी आपण जर पाहिलं तर समोरच्या गोलंदाजावरती तुटून पडलेत. ते सांगत होते की मैदान एवढा वेळ जो शांत होता ना, ती वादळ आधीची शांतता होती आणि आता वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्या शांतीत मध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या विजयाचा किंवा माझ्या बॅटिंगचा बोलबाला मला करायचा होता आणि होय, म्हणूनच एवढा वेळ माझा संघ आणि मी शांत होतो. 13 बॉल 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक लढतात, भिडतात मैदानावरती, चांगली बॅटिंग करतात. समोरचा बॉल चांगला फटका पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 47.
इकडे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी धाव कंप्लीट झाल्यानंतर हा डगआउट मधून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 47 वरती आहे. 12 बॉलमध्ये 21 ची गरज. मॅच आता इथून पुढे सुद्धा आपण जर पाहिलं तर रंगात येताना पाहायला मिळेल. हा सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये गेलाय. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, पुन्हा मॅचच्या दिशेने येऊया. याच आजूबाजूच्या कोणत्या तरी कंपनीमध्ये जॉबला जातात, पण निश्चित काही त्यांनी RTPL म्हणून फशीप मागून घेतले, काही नाईट ॲडजस्ट केली आहे. कारण की ज्या वेळेला कामावरून सुटल्यानंतर सगळ्यांनाच मात्र मॅच पाहिजेत, जवळून पाहिजेत. शेवटच्या मॅच सगळ्यांनाच पाहिजेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. यस, त्यांच्या स्वागतासाठी ठोकलाय विशाल लाड यांच्या बॅटमधून तिसरा आक्रमण चढवणारा हा षटकार. मध्ये म्हणतात लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन मी, कारण की जिंकल्याशिवाय आता मी थांबणार नाही. मला जिंकायचं आहे. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये लढतात, स्वतः भिडतात. याचा अजून एक वाईट बॉल अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. मैदानावरती हुकमाचा एक्का म्हणावा लागेल, किंवा आता संकट मोचक म्हणावं लागेल. टीमला सूर स्थितीमध्ये आणलंय. समोरचा बॉल समोरच खेळला जातोय. लॉंगनच्या दिशेला बॉल चाललाय. फिल्डर वेगाने धावतायत. एक धाव तर मिळेल आणि त्या एकाच धावेवरती मात्र आपण जर पाहिलं तर इकडे समाधान मानलं जातोय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 55. 10 बॉलमध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता. 55 लागल्यात. 4 फलंदाज इकडे मात्र बाद झालेत. 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज. जिथे आपण पाहिलं ना तर रिक्वायर्ड रन रेट याआधी दिसत होता की 14.40-50 अशा पद्धतीच्या धावा पाहिजे होत्या, पण आत्ता करंट रन रेट 12चा दाखवतोय. यावेळेला हरेश म्हणतोय मीही थांबणार नाहीये, आणि ज्या वेळेला तो मैदानावरती आला तेव्हाच मी म्हटलं होतं त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला की बॉल लांब पल्ल्याचा निघतो, आणि आता आलाय हा षटकार. विमान जसं उडतो ना तशा पद्धतीचे बॉल मैदानाच्या आतमध्ये आकाशात उडताना पाहायला मिळालेत. मग स्ट्राईक रोटेट झाली तरी सुद्धा बॉल आकाशातच, म्हणजे विशाल सुद्धा आणि हरेश सुद्धा आकाशात बॉल उडवतात. अजून एक मोठा फटका. आपण लांबी कमी आहे, उंची बरीच आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि यस वेल जज एक सुंदर झेल तिकडे मात्र पकडला जातोय. महत्वाचा फलंदाज महत्वाच्या क्षणी हरेश सानप बाद. हे स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रियेश पवार. जिथे तुम्हाला अनसोल्डचा टी शर्ट हवा असतील, अनसोल्ड खेळाडू, तर आवर्जून आपला आधार कार्ड घेऊन प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला अनसोल्डच्या टी शर्ट अवेलेबल होतील. यस, दरवर्षी त्यांच्या माध्यमातून हे कामकाज खूप छान केलं जातं. 5 फलंदाज इथे मात्र बाद झालेत. 61 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉलमध्ये आता 7 बनवायच्यात, आणि अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती अनिल दाखल होताना पाहायला मिळतील. जास्तीचं काही मोठं आव्हान राहिलं नाहीये, कारण की जर विशाल लाड ज्या पद्धतीची बॅटिंग करतात त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. असं वाटतंय ते जर स्ट्राईकला आले तर 1 बॉलमध्ये या मॅचची हवा ते सुद्धा काढू शकतात. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. अनिल मैदानावरती येताना पाहायला मिळतील. पण लक्ष्मण जाधव यांना जर या मॅचमध्ये थांबायचं असेल, किंवा आपण जर पाहिलं तर इथं 11 विरजोली
या संघाला बनून राहायचं असेल तर इथे मात्र थांबवावं लागणार आहे. कमी गतीचा बॉल, अनिल सुद्धा डगआउट मधून सेट होऊन आले होते, त्यांनी सुद्धा उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन पार, या मॅचची हवा काढणारा हवाई सफर षटकार. यस, प्रत्येक गोलंदाजाला सळो की पळो करून सोडल्या. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर आईसा असेवाल तुलसी फायटर संघाच्या फलंदाजाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं हृदय इलेव्हन विरजोली संघाचा बोलबाला राहतोय की काय या मॅच वरती, पण आपण पाहिलं तर विशाल लाड यांनी दिलेली सुरुवात आणि तिथून पुढे तो वारसा पुढे चालत राहिलाय. अजून एक मोठा फटका, सिंगलची गरज होती, हवेत खेळला आणि ती अशी ते एक सुंदर कॅच पकडलेली जाते, विकेट त्यांना पाहायला मिळेल. फक्त एक धावेची आवश्यकता असताना फलंदाज इकडे बाद. एक धावेची आवश्यकता असताना सुद्धा तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. जर 5 डॉट आले तर मात्र विचार केला जाईल विकेटचा आणि तर मात्र विचार केला जाईल टॉसचा. पण 6 चेंडू आणि 1 धाव आणि विशाल लाड स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे संघ मालक मैदानावरती संकटमोचक झालेले पाहायला मिळालेत. अगदी संकटांना सामोरं जात असताना आपण पाहिलं तर संघ मालकांना आपण पाहिलं म्हणजे आता एक वेगळी एनर्जी क्रिएट होईल आई सासेवाल तुलसी फायटर या टीम मध्ये. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पुढचाच बॉल, निलेश मस्कर नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल फुलटॉस आणि बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. मिळतील धावा 4. सामना जिंकलाय. आपण जर पाहिलं तर आई सासेवाल तुलसी फायटर या टीमनं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप सारा हार्दिक शुभेच्छा. हेलो 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 स्वतः यस प्लेयर ऑफ द डे, आजच्या दिवसाचा हिरो, 2 मॅच मध्ये 60 धावांचा वादळी खेळ करणारा, सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाची बॅटिंग करून 38 धावांचा वादळी खेळ करणारा, अगदी रोह्याचा बकासूर, खरापटीचा सुपरस्टार सुराग दाभाडे याला विनंती करेन आपण या
प्लेअर ऑफ द डे ची ही स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती केली आहे आणि अगदीच आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना सुराग यांनी मात्र प्लेअर ऑफ द डे चा किताब जिंकला. या सुराग लगेच. मध्ये 60 धावा तुझ्या बॅट मधून प्लेअर ऑफ द डे ची सायकल मिळते. आनंद होते खूप. 2 मॅचेस खेळायला भेटल्या, चांगले रन बनवले आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या क्षेत्रात चांगले रन बनले. ते जरा विकेट स्लो असल्यामुळे तरी पण चांगले रन, त्यामुळं आनंद होतोय. आतापर्यंत टीम सपोर्टमुळे तू दोन्ही मॅच आरामामध्ये जिंकलास आणि तदनंतर आजचा दिवस सुद्धा गाजवलास आणि तुझ्या टीम बद्दल आणि तुझ्या संघ मालकाबद्दल काय म्हणशील? आमच्या संघ मालकांच्या बद्दल बोलायला गेलं तर संघ मालकांना टीम भेटत नव्हती. पहिली गोष्ट ते बोलले किती पण काय आले